मराठी लोकांना भावकीचा शाप आहे असे म्हणतात. इतिहासात अनेक उदाहरणे आपल्याला तशी सापडतील. कुटुंबातील कोणी पुढे गेले की इतरांना ते बघवत नाही. मग कुटुंबात दरी वाढत जाते. मग सुरू होते सत्तेसाठी शत्रूशी हात मिळवणी. पैसा यश लपवून ठेवलं तेवढं चांगलं. ते नजरेत भरलं की बाहेरच्यांच्या पेक्षा भावकीचाच अधिक त्रास असतो. तसाच त्रास सध्या खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली खानदेश शिक्षण मंडळाची त्रैवार्षिक निवडणूक 3 परिवारांच्या अवतीभोवती फिरताना दिसत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने मुंदडा, अग्रवाल आणि पाटील हे 3 परिवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. योगेश मधुसूदन मुंदडा हे आशीर्वाद पॅनलमधून तर त्यांच्या काकांचा मुलगा पंकज मुंदडा स्वतंत्र उमेदवारी करीत आहे. तर प्रदीप अग्रवाल आशीर्वाद पॅनलमधून तर त्यांच्या काकांचा मुलगा निशांत अग्रवाल परिवर्तन पॅनलमधून उमेदवारी करीत आहे. तर आशीर्वाद पॅनलमधून नीरज अग्रवाल हे देखील निवडणुकीत उभे आहेत. याशिवाय पटेल परिवारातून कल्याण साहेबराव पाटील हे आशीर्वाद पॅनलमधून उमेदवारी करीत आहेत. तर त्यांचे थोरले बंधू प्रवीण पाटील यांच्या सौभाग्यवती लीना प्रवीण पाटील या स्वतंत्र उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे 3 परिवारांतील भाऊबंदकी एकमेकांच्या विरोधात उभी ठाकली आहे. खाशी मंडळाचे सभासद हुशार आहेत. कधीही सर्वसामान्य अमळनेरकरांच्या अथवा सभासदांच्या सुख दुःखामध्ये सहभागी न होणारे महाभाग केवळ आर्थिक ताकदीवर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आपले घर, गाडी, बंगला एवढंच विश्व असणाऱ्या या उमेदवारांना सभासद घरचा रस्ता दाखवतील यात शंका नाही. मात्र कल्याण पाटील ज्या आशीर्वाद पॅनलमधून उभे आहेत त्या पॅनलचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष तथा संस्थेचे माजी चेअरमन विनोद पाटील करीत आहेत. तर त्यांच्या वहिनी स्वतंत्र उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पॅनल की स्वतंत्र उमेदवार यापैकी ते कोणाला विजयी करण्यासाठी कंबर कसतात हे 5 जानेवारी रोजी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमळनेर नगर परिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर व सर्व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा गुरुवारी 1 जानेवारी रोजी अमळनेर नगर परिषदेत संपन्न होणार आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित या सोहळ्याला पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अमळनेर शहरातील तमाम जनता, मतदार बांधव तसेच माता भगिनींना आमंत्रण देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी 4 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर ते नाट्यगृह अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन माजी आमदार शिरीषदादा चौधरी व शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केले आहे. संध्याकाळी 7:30 ते 10 या कालावधीत गांधली गावातील टीव्ही, मोबाईल बंद करून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. तसेच घरातील व्यक्तींसोबत गप्पा चर्चा करून वेळ घालवावा, जेणेकरून हे सोशल मीडियाच्या मृगजळापासून काही काळासाठी का होईना तरुण पिढी तसेच समाजातील सर्व घटक यांनी मुक्त व्हावे या उदात्त हेतूने गावात ग्रामविकास विचार मंचाच्या वतीने टीव्ही व मोबाईल बंद अभियान राबवले जात आहे. त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी NR पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही संकल्पना प्राचार्य डॉक्टर VR पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम गावात राबवला जात आहे. त्यासाठी गावात सायरन बसवण्यात आला. यासाठी बालाजी विद्यालय, जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी मदत करत आहेत. यावेळी प्राध्यापक VR पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आशिष शिंदे यांनी केले. या प्रसंगी गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी गावात ग्रामविकास विचार मंच व शाळेने पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केल्याबद्दल सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास सोबतच शारीरिक विकास व्हावा याकरिता आदर्श गाव राजवड येथील गजानन माध्यमिक विद्यालयात 2 दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अमळनेर तालुका क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष संजय कृष्णा पाटील हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाळेतील खो खो संघास तालुकास्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल रोख 1100 रुपयाचे बक्षीस दिले. दिव्यांग विद्यार्थी ओम बाळू पाटील याच्या हस्ते
नाणेफेक करून खो खो स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खो खो, कबड्डी, रस्सीखेच, थाळीफेक, 100 व 200 मीटर धावणे, लिंबू चमचा शर्यत, गोणपाट शर्यत, 3 पायी शर्यत, रिले शर्यत इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. शाळेतील 5वी ते 10वीच्या वर्गातील विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेत. सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक योगेश सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक गोवर्धन बागुले, जयंत गावित, ज्ञानेश्वर पाटील, निलेश सूर्यवंशी व बबिता पटेल, आम्रपाली जाधव, लिपिक निलेश पाटील यांनी सहकार्य केले. अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन भारतीय न्यायसंहिता कायदा 2023 बाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक गुन्ह्यात ई-साक्ष नोंदवणे आवश्यक असून गुन्हा दाखल नसला तरी घटनास्थळी फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवा. नवीन कायद्यानुसार ई-साक्ष आवश्यक आहे आणि दोषारोपपत्र 60 व 90 दिवसात दाखल झालेच पाहिजे. तसेच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आता वेळ मर्यादित आहे, अशी माहिती DYSP विनायक कोते यांनी पोलिसांना नवीन कायद्याबाबत आयोजित कार्यशाळेत दिली. यावेळी सरकारी वकील ॲडव्होकेट किशोर बागुल, ॲडव्होकेट राजेंद्र निकम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस, उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत, प्रशांत पाटील, सिद्धांत शिसोदे, राहुल पाटील, मिलिंद सोनार, विनोद सोनवणे, उज्ज्वल म्हस्के, विनोद भोई, चंद्रकांत पाटील, विनोद संदानशिव, उज्ज्वल पाटील, श्रीकांत शिंपी, काशीनाथ पाटील, गणेश पाटील, हर्षल पाटील, योगेश बागुल, नितीन मनोरे, देशमाने, नम्रता जरे, श्यामल पारधी यांच्यासह 70 ते 80 पोलीस हजर होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. बाल संरक्षणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. अमळनेर शहरातील आधार बहुउद्देशीय संस्था, जिल्हा प्रशासन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि समुदाय नेते यांच्या घनिष्ठ समन्वयातून एकूण 317 मुलांना वर्षभरात वाचवण्यात यश आले आहे. यापैकी 250 मुलांना बालविवाहापासून तर 67 मुलांना मानवी तस्करीपासून वाचवण्यात आले. तस्करीतून वाचवलेल्या मुलांपैकी 33 मुली आणि 34 मुले होती. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या बालविवाह मुक्त भारत या 100 दिवसीय मोहिमेत समन्वयाने काम करताना संस्थेने विवाह सोहळ्यांमध्ये सेवा देणारे केटरर, तंबू पुरवठादार, टेलर्स आदी घटकांशी संपर्क साधून बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आधार संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर भारती पाटील व संचालक रेणू प्रसाद यांनी सांगितले, बाल संरक्षणाच्या दृष्टीने 2025 हे वर्ष आमच्यासाठी मैलाचा दगड ठरल्याचे म्हटले आहे. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे गुरुदेव दत्त संस्थानचे अध्यक्ष निबादला चौधरी याचा मुलगा कामगार आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने गावात डिजिटल अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी भैरवीताई पलांडे, राकेश पाटील, लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच योगेश पाटील उपस्थित होते. विजय चौधरी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना LED TV, MPSC UPSC पुस्तके अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्याचप्रमाणे तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या त्यांच्या क्लासच्या लिंक मोफत उपलब्ध करून दिल्या आणि काही महत्त्वाची पुस्तकं देखील अभ्यासिकेला उपलब्ध करून देण्यात आली. सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी केले. अमळनेर शहरातील न्यू लक्ष्मी टाकी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या भुयारी गटाराच्या चारीत मालवाहू ट्रक अचानक फसला. त्यामुळे काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला. ट्रकच्या मागील चाकांनी भुयारी गटाराच्या कडेला असलेली चारी खचल्याने ट्रक पूर्णपणे तिरपा होऊन अडकला. ट्रक उलटण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र सुदैवाने मोठा अपघात टळला आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. 2 JCBच्या मदतीने ट्रक बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर 2 JCBच्या सहाय्याने ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.